आज तर मला धक्काच बसला, कारण माझी एक फॉलोअर डायरेक्ट घरी आली. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? स्वागत आहे तुमचं नवीन एका मिनी व्लॉग मध्ये. तर आज आहे आपल्या सिरीजचा 3रा दिवस आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे कंटेंट कॅटेगरी बद्दल. आता कंटेंट कॅटेगरी म्हणजे काय, तर कोणाला डेली रुटीन दाखवायला आवडतो, कोणाला मेकअप, डान्स, कुकिंग असं बरंच काही. मग काही जण काय करतात, दररोज कुकिंगचे व्हिडिओ टाकतात आणि मध्येच कुठेतरी डान्स, मध्येच कुठेतरी डेली व्लॉग. त्यामुळे काय होतं, जी ऑडियन्स तुम्हाला कुकिंगमुळे फॉलो करते त्यांना फक्त कुकिंगच बघायची असते आणि मग जेव्हा डान्सचा व्हिडिओ टाकता तेव्हा ऑटोमॅटिक तुमचे व्ह्यूज कमी होतात. आणि समजा त्याच डान्सच्या व्हिडिओला कुकिंग व्हिडिओ पेक्षा जास्त व्ह्यूज गेले तर लोकांना तुमचे डान्सचे व्हिडिओ जास्त आवडतात. त्यामुळे तुम्ही जी कॅटेगरी निवडताय त्यावरच फोकस करा, पूर्ण खिचडी करत बसू नका. त्यामुळे तुमचा अकाउंट कधीच ग्रो होणार नाही. आणि जर असतीलच तुमच्याकडे मल्टिपल स्किल तर त्यासाठी वेगळे वेगळे अकाउंट पण काढू शकता. पण पहिल्यांदा तर सुरुवातीला एकाच अकाउंटवर चांगलं फोकस करा, एक अकाउंट चांगलं ग्रो होऊ द्या. कारण कधीही 10 कामं एकदाच करण्यापेक्षा एक काम 100% फोकसने केलेलं चांगलंच. आणि आज मला भेटायला आली होती माझी एक क्यूट छोटीशी फॉलोअर आणि ती घरी आली होती. मला खरंच कधी कधी आश्चर्य वाटतं, एवढे लहान लेकर पण माझे व्हिडिओज बघतात. ती माझ्या व्हिडिओ मधल्या प्रत्येक गोष्टीबद्दल मला सांगत होती. हे पाहून एवढं भारी वाटलं ना. आणि त्यानंतर ऋतुजा आली होती, तिच्या हाताने माझं एक पार्सल अनबॉक्स करून घेतलं आणि नंतर आम्ही बाहेर गेलो होतो आणि खूप दिवसानंतर आज आम्ही दोघी मस्त असं गाडीवर फिरलो. चला मग आता पटकन कमेंट करून सांगा तुमची कंटेंट कॅटेगरी तुम्हाला काय ठेवायची.